आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। सोम्या गोम्या बोलतात त्याला मी उत्तर देत नाही। अजित पवारांकडून राऊतांचा पुन्हा एकदा सोम्या गोम्या असा उल्लेख। अजित पवारांची नक्कल करत राऊतांनी महाविकास आघाडीच्या सभेत केली होती टीका। उद्या सोम्या गोम्यांनी बोललेलं उत्तर मी देत नाही। उद्या सोम्या गोम्यांनी बोललेलं उत्तर मी देत नाही। गुलामी पत्करलेल्या डरपोक लोकांनी आमच्यावर बोलू नये यांचे सोम्या गोम्या तर दिल्लीत बसलेत। अजित पवारांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा पलटवार। त्यांचे सोम्या आणि गोम्या दिल्लीत आहेत, ज्याने गुलामी पत्करलेली आहे किंवा जे डरपोक आहेत त्यांनी आमच्यावर बोलूच नये आणि याच्यापेक्षा मला जास्त बोलण्याची गरज नाही। नववर्षात वाचाळवीरांना सद्बुद्धी यावी हीच प्रार्थना। शुभेच्छा देताना राजकीय नेत्यांना देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला। माझ्याकडे पुरावे, जयंत पाटील छातीवर हात ठेवून खरं बोला। संजय शिरसाट यांचा हल्ला बोल। संजय शिरसाटांना मनातलं कसं कळतं? माझ्याबद्दल दावा करणाऱ्या शिरसाटांनाच अधिक माहिती विचारा। जयंत पाटलांचा टोला। मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर मराठा समाज अयोध्येत प्रभू श्री रामांच्या दर्शनाला जाणार। मनोज जरांगे यांची घोषणा। जरांगे पाटील दर्शनाला जाणार। सगळ्यात मराठी जाऊन आम्ही एकदा आमच्या लेकराला दिलं। रामांचंच वचन आहे, रामांचेच विचार आहेत आणि अन्यायाविरोधात लढाईसाठी गेली ती श्रीलंकेपर्यंत। 1 सप्टेंबरचा अंतरवाली सराटीतील लाठीचार्ज आठवला की अंगावर शहारे येतात। सरकारनं अशी चूक पुन्हा करू नये। मनोज जरांगेंचा सरकारला इशारावजा सल्ला। आलं ना तर मन कुठं सुन्न होऊन जातं। भयान ते दृश्य होतं समोरचं, ते धूर, त्या गोळ्या, तो होणारा आवाज, ती घटना निघाली की सरकारचं तोंडही नाही बघावं असं वाटतं। आमच्या ताटातलं हिसकावू नका हे केंद्राला ठामपणे सांगा। कोकणातल्या पाणबुडी प्रकल्पावरून अमोल कोल्हेंचा राज्य सरकारवर निशाणा। त्या महाराष्ट्र सरकार हे केंद्राला ठामपणे नजरेला नजर भिडवून आमच्या ताटातलं तुम्ही हिसकावून घेऊ नका हे सांगू शकत नाहीये। ही सांगण्याची त्यांची परिस्थिती सध्या दिसत नाहीये। हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी। प्रकल्प बाहेर कसे जातील? आम्ही आज राज्य चालवतोय का? पाणबुडी प्रकल्प राज्याबाहेर गेला नाही। अजित पवारांची विरोधकांवर टीका। निवडणुकीच्या दृष्टीने तरुणांच्या मनात रोष निर्माण करण्याचा प्रयत्न। प्रोजेक्ट बाहेर चालले असं कसं होईल? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मंत्रिमंडळातले सहकारी हे काय गप्प बसतील का? आम्ही काय आज राज्य करतोय का? आम्हाला राज्य चालवण्याचा काही अनुभव नाही का?